पंचदेव पहाड सोडलेलं आहे आणि आपल्या परतीच्या प्रवासाला आपण सुरुवात केलेली आहे। इकडनं मतकलपर्यंत आपल्याला काकांना सोडायचं आहे आणि नंतर तिकडे पहिले फ्यूल फिलअप करायचं आहे पूर्ण आणि मग आपला पुढचा मुंबईपर्यंतचा प्रवास सुरू होणार। 15 तास दाखवत आहे, 16 तास। मला असं वाटतं की आपण 15 तासात तरी पोहोचू। नॉनस्टॉप जायचा विचार करतो आहे। 750 किलोमीटर आहे, 780 किलोमीटरच्या आसपास आहे टुवर्ड्स विरारपर्यंत, आपल्या घरापर्यंत। सो किती वेळात पोचतो ते कळेलच। तर श्रीपाद वल्लभांचं दर्शन झालेलं आहे, गाणगापूरचं दत्ताचं दर्शन झालं आणि अक्कलकोट महाराजांचं पण दर्शन झालं। मित्रांनो, कमेंटमध्ये कळवत राहा आणि व्हिडिओला लाईक करा। तर हे आहे मतकल डेपो आणि इकडनं आम्ही आता वेगळे होतो आहे। अजयजींना आपण इकडनंच बाय करणार आहोत। तो अजय जी, हम मिलते हैं आपको हमेशा नेक्स्ट टाइम। आपका कार्ड है तो दे दो। मेरा कार्ड तो है नहीं, मेरा नंबर दे दो। आतापर्यंत आपले 816 किलोमीटर झाले आहेत आणि पेट्रोल पंप मिळालं आहे। कालपासून थोडा पेट्रोलचा इश्यू होता, तरी 1 लिटर मी तिकडे विकत घेतलं होतं। तर आता इकडे आपण पेट्रोल टाकून घेऊया। हा तो नाका आहे, इकडनं आतमध्ये आपण गेलेलो। मोस्टली टँक फुल झालेला आहे आणि आता प्रवास सुरू करतोय। वाजलेत 11:11 किती कव्हर करता येईल नंतर लेट सी। तर तेलंगणाला बाय बाय करूया आता। ही मिक्स बॉर्डर आहे तेलंगणा आणि कर्नाटकाची, त्यामुळे इथे पेट्रोल 111 रुपये लिटर होतं। महाराष्ट्रात 106 रुपये होतं, कर्नाटकात 105 रुपये, 105 की 104 रुपये। सुंदर पहाड, डोंगराच्या कृती अशा आहेत ना की एकदम मनमोहक आहेत। वर डोंगरावरती एक हेना दिसतोय मला, असं थोड्या वरती चढतात हायकिंग मध्ये वाटतं। आपला नॉनस्टॉप प्रवास होणार आहे पूर्वपूर ते विरार। छोटी मोठी गावं अशी लागतात मध्ये, मस्त वाटतंय। आणि जाण्यापेक्षा येताना मला असं वाटतं की माझा स्पीड तर नॉर्मलच आहे, पण टायमिंगवर येतानाच्या रोड टायमिंगमध्ये जास्त कव्हर होत आहे। म्हणजे ही सगळी गावं मला असं वाटतं की जाताना किती वेळ लागला होता मला आणि आता ही कशी फटाफट येतात। गुगल माता आपल्याला एका शॉर्टकटनी घेऊन चालली आहे। रस्ता चांगला असावा, कारण आत्तापर्यंत तर मी पूर्णपणे डिपेंड गुगलवरतीच आहे। आय थिंक सो हाच आहे वाटतं, बट येस राईट। ओके, फुल गावातला रस्ता आहे, डेअरिंग करून बघूया। आपला फास्टेस्ट रूट आपण करतोय नॉनस्टॉप पूर्वपूर ते विरार। ॲक्च्युली खरा प्रवास हा असा आतल्याच रस्त्यावरती, जे तुम्ही बाईकवरती ट्रॅव्हल करतात किंवा बाईकवरती तुम्हाला जे सौंदर्य बघायला मिळतं ते मे बी कारमध्ये बघायला मिळत नाही, कारण कारमध्ये आपण भरपूर कम्फर्टेबल असतो आणि कम्फर्टेबल असल्या कारणाने ना झोप लागणं किंवा डुलकी येणं हा प्रकार होतो। बाईकवरती तुमच्याकडे तो ऑप्शनच नसतो। ट्रेन आणि फ्लाईटने तुम्ही डेस्टिनेशनलाच पोचाल फक्त। हा असा प्रवास आनंदाचा आणि करमणुकीचा होत नाही। आय थिंक सो आपण यादगीर सिटीमध्ये पोचू वाटतं। काय कुठली फोर्ट आहे, नाव नाही माहिती मला, काय दिसतं नाही तिकडे। यादगीर फोर्ट असं वाटतं मला, यादगीरमध्ये आहे। चांगला किल्ला आहे, डोंगरावर बांधलेला। इथे यादगीर आलेलं आहे, इकडनं राईट होते। लंच ब्रेक बहुतेक स्किप करूया, काहीतरी लाईट वगैरेच खाऊ आणि मग संध्याकाळी 7-7:30ला परत काहीतरी जिकडे असं वाटेल की बाबा आता थोडं थकलोय अशाच ठिकाणी थांबत जाऊ।
कारण हा माझ्यासाठी सुद्धा एक मोठा टास्क आहे. 750 किलोमीटर नॉनस्टॉप मी करेन मी, पण आपल्याला हा रस्ता नवीन आहे. एकदा सोलापूर आपण क्रॉस केलं मग तसा काय इश्यू मला वाटत नाही, काय त्रास होईल मला. रस्ता जर जाणता असतो तेव्हा गाडी चालवायला पण थोडी एक वेगळी मजा येते. इकडे कसं मला गुगल मॅप बघूनच गाडी चालवावी लागते. आतापर्यंत आपण 100 किलोमीटर तर क्रॉस केलं आहे. इकडे सावळी बघून थांबूया, पाणी पिऊया. बॅगमध्ये आहे, समोरच दिसते. ऑलमोस्ट आपण 80 किलोमीटर्स क्रॉस केलेलं आहे आणि पहिला ब्रेक घेतला आहे 80 किलोमीटरमध्ये. तहान लागली आहे. आपल्याकडे पाणी तर आहे. गाडीला पण ब्रेक मिळाला 5-10 मिनटाचा. तुमचा प्रवास चांगला होतो. गाडीचं इंजिन पण थोडंफार तरी फुल राहतं, गाडी कंप्लीट बंद राहते. तर पाय सरळ करून घेतलेले, कंबर पण सरळ करून झालेली आहे. आता आपला वाचला आहे किती किलोमीटर, 650 किलोमीटर्सचा अंतर आपलं वाचलं आहे. आता सिंगल रोड आहे पण एवढी ट्रॅफिक नाही रोडला, त्यामुळे रस्ता चांगला आहे. गवारी फटाफट होतो. जाऊया आता पुढच्या रस्त्याला. परत गुगलने एकदा डायव्हर्शन दिलेलं आहे. 38 किलोमीटर गुलबर्गा आणि चितपूर. सरळ चितपूरला जातो आणि हा डायव्हर्जन आपला येतानाचाच रस्ता आहे अजूनपर्यंत तरी, पण कुठून चेंज आहे रस्ता ते काय कळत नाही. काल आपण आलो होतो ह्या रोडने, इकडनं गाणगापूरवरनं रस्ता येतो जो, आपण इकडनं युटर्न मारला होता आतमध्ये यायला. आता आपला रोड दाखवतोय स्ट्रेट शहाबादवरनं अक्कलकोट आणि सोलापूरकडे. वाजलेत 1:46, 1:45 झालेत. ऑलमोस्ट 11, 12, 1, 2.25 तास, 2.5 तासात आपण इथपर्यंत आलो. तर ही आहे खालबुंगरी सिटी. हे काय आहे माहिती नाही, मुस्लिम लोकांचं काहीतरी. अजून एक फोर्ट, खालबुंगरी फोर्ट. तर आपल्याला सोलापूर रस्ता लागलेला आहे. कर्नाटकमधनं आपण निघालो आहे. कर्नाटकमधनं नाही निघालो आहे, आता निघू. आता खालबुगरामधनं बाहेर आलो आहे आणि सोलापूर रोड लागलेला आहे. सिंगल रोड आहे, तोपर्यंत थोडी हळूहळू चालवायचं. कर्नाटकमधला पहिला टोल नाका बघितला की जो चालू आहे आता. तोपर्यंत जेवढे टोल नाके क्रॉस केले सगळे म्हणजे बंदच होते. पण नांदेड, लातूर याला ही बॉर्डर कनेक्ट करते. आपण या हॉटेलमध्ये जेवलो आहे. इसका हॉटेल है. क्या क्या तेरे होटल में? होटल में क्या क्या मराठी आता है? हिंदी में बोल. क्या क्या है तेरे होटल में? बता क्या क्या डिश आता है. पापा को मत बुला, तू ही बता. चल तेरा शूटिंग. चला, मस्त लंचचा प्रोग्राम झालेला आहे. आता इकडनं आपल्या पुढच्या प्रवासाला निघायचं. सुंदर व्ह्यू आहे ना, सरळच्या सरळ रस्ता. लाईटच जेवण जेवलं आहे, जास्त हेवी असं काही खाल्लं नाही. 2 भाकऱ्या आणि जिरा राईस. महाराष्ट्राची हद्द लागली आहे. आता आपण पूर्णपणे महाराष्ट्रात एंटर झालो आहे. 22 किलोमीटर अक्कलकोट आहे आणि सोलापूर 60 किलोमीटर आहे. आता आपण पोहोचलो सोलापूरला. आता इकडनं अजून 450 किलोमीटर बाकी आहेत. रात्री 2 वाजेपर्यंत पोहोचणार. वाजले 4. चला, उर्वरित प्रवास पूर्ण करूया. ऑलमोस्ट सकाळपासून 6 तास कंटिन्यू गाडी खेचली आहे आणि 6 तासात आपण 300 किलोमीटर कापले. ॲव्हरेज ताशे 50 किलोमीटर आपण गाडी चालवली आहे. त्याच्यामध्ये ब्रेकही झालेत. एक लंच ब्रेक झाला. 4-5च्या वरतीच, म्हणजे 5-6 तरी नॉर्मल स्टॉप घेतलेत. अजून एक
400 किलोमीटर बाकी आहे. गुगलच्या ॲव्हरेजने तर 2:30 वाजता पोचणार दाखवत आहे. हवालदार लोक फोटो काढतात. आता आपण टेंभुर्णीपर्यंत पोहोचलेलो आहोत. प्रवास खूप पवन झाला. रस्ता एक नंबर आहे. सकाळपासून जर चालू होतं तर चहासाठी एक छोटा ब्रेक घेतला. मित्रांनो, तुम्हाला हा कसा वाटला प्रवास करून? माझे तिन्ही सिरीज मी आत्तापर्यंत माझे ते ब्लॉग तुम्हाला कसे वाटले? आणि अक्कलकोटच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही जास्त कमेंट नाही केले. गंगापूरच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही जास्त कमेंट नाही केले. मित्रांनो, ह्या ब्लॉगमध्ये कमेंट चांगले करा. ब्लॉग पाहतात तर आहात तुम्ही, पण कमेंट करत नाही. तुम्हाला कळत नाही काय काय चेंजेस करायला पाहिजे ते. आता संध्याकाळ होत आली आहे. ठराविक काय चांगले स्पॉट असतील तर ते दाखवेन मी. आणि आपला ही जी जर्नी जी आपण नॉनस्टॉप 750 किलोमीटरची करतो आहे ती तर सक्सेस करायचीच आहे. रात्री 2चं टायमिंग दाखवतं आहे गुगल. बघूया किती वाजता पोचतो आहे ते. पण नॉनस्टॉप ह्याचं टायटल तर फिक्स आहे माझ्या डोक्यात की पुरोपूर ते विरार मुंबई नॉनस्टॉप जर्नी. आवडला असेल तर व्हिडिओ जर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. मस्त स्पीड मेंटेन केलं आहे. थोडी ट्रॅफिक असते. आता आपण पोचतो हडपसरला. हडपसरला इथं तर ट्रॅफिक लागली आहे. अंदाज आहे 2पर्यंत 1:30-2पर्यंत पोचायला. पण आता कॅमेरा ऑन केला आणि आता ट्रॅफिक मिळावी. नंतर बोलतो. पुन्हा क्रॉस करतो आता. डेक्कन रोडला आहोत. वाजलेत 10. बरोबर 11 तास झालेत आपल्याला गाडीवरती बसून. आणि कंटिन्युटी ऑसम आहे. माझा स्टॅमिना सुद्धा ऑसम आहे. 11 तासामध्ये 500 किलोमीटर 550. आता फक्त लाईट असेल तेव्हा तुमच्याशी मी बोलू शकतो. तर आता थोड्या वेळाने थांबेन. पुन्हा हायवेला आपल्या मुंबई हायवेला लागलो की चला आता अंधार आला काय बोलता येणार नाही. पण आता पोचलो देऊ रोडला. 4 तास लागणार आहे मुंबईला. हरिकोच देऊ रोडच्या इथे. आणि इकडनं विरारला जायला साधारण अजून 4 तास लागतील. आता वाजले 10:30. 2-2:30पर्यंत आपण पोचू. मी पहिल्यांदाच एवढा साऊथच्या साईडनी ट्राय केलं आहे. नॉनस्टॉप 750 किलोमीटर्स. ट्रॅफिक पण खूप होतं सोलापूरमध्ये, पुण्यामध्ये, हडपसरच्या इकडे. आता बघूया अजून पुढे कुठे लागते ट्रॅफिक. तुम्हालाही दाखवतो जर लाईट असेल तर. पोचलो आता लोणावळ्या. ट्रॅफिक बिलकुल नाही आहे. खंडाळा घाटातला अप्रतिम सीन. आणि आपण रात्रीचा खंडाळा घाट उतरतोय. होपसो तुम्हाला जास्त काय दिसत नसणार. माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येत असेल. आय थिंक सो खूप वर्षानंतर मी हा घाट उतरतोय रात्रीचा. 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो. पण मोस्ट ऑफली रात्रीची ड्राईव्ह करत नाही. पण आता मला घरचे वेळ लागलेत त्यामुळे घरी जायची घाई झाली आहे. आणि हा राजमाजी पॉईंट जे माझे इकडचे लोक व्ह्युअर्स जे बघत असतील आणि इकडनं लेफ्टला नेकलेस डायमंड व्ह्यू म्हणतात त्याला. हा असा रात्रीचा काहीतरी दिसतो खंडाळा घाट. कितपत तुम्हाला दिसतंय मला नाही माहिती, पण मी दाखवायचा प्रयत्न करतोय. सगळ्या लाईट दिसतात आहेत त्या गाड्या आहेत. आणि खालपासून तो खोपोली पूर्ण तिकडे खोपोली आहे. आणि हा घाट. सक्सेसफुली ठाण्यामध्ये आपण पोचलेलो आहोत. वाजलेत 1 रात्रीचा. टायमिंग कवर करण्यामध्ये आपण थोडंसं परफेक्ट निघालो. ऑलमोस्ट 700 किलोमीटर आपण आत्तापर्यंत गाडी घेतलेली आहे. मी खूप जरा हळूहळू बोलतो कारण आता पाठ कंबर सगळ्यांनी आपलं आता उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. ते शेवटचे 50 किलोमीटर थोडे भारी पडणार आहेत मला. फुल ट्रॅफिक जाम. बोर्ड
बंदरला फुल ट्रॅफिक जाम. तर फायनली आपण आपला प्रवास पूर्ण केला आहे आणि सुखरूप प्रवास झालेला आहे. 750 किलोमीटर मित्रांनो, 750 किलोमीटर नॉनस्टॉप 15 तासात आपण रायचूरवरनं गुरवपूरवरनं आपण विरारपर्यंत नॉनस्टॉप 15 तासात झालेलं आहे. नॉनस्टॉप ब्रेक घेत आलं पण कुठेही हॉल्ट न घेता आपण इथे पोचलेलो. तर मित्रांनो, ह्या राईडसाठी तरी एक लाईक आणि माझी पूर्ण सिरीज बघा. थँक्यू व्हेरी मच वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. परत भेटू नवीन एका.